बुलढाण्यात ठाकरे गट आक्रमक शेतकऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. मक्याला योग्य दर मिळत नसल्याने आणि खरेदी केंद्रे बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत प्रशासनाला निवेदन दिलं आहे. बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगाम 2025-26 मध्ये सुमारे 5,28,000 हेक्टर क्षेत्रावर मका लागवड करण्यात आली. या हंगामात जवळपास 20 लाख क्विंटल उत्पादनाची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. मात्र नाफेडने केवळ 60,000 क्विंटल मका खरेदीचे लक्ष दिल्याने उर्वरित मक्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. खरेदीचे लक्ष पूर्ण झाल्याचे कारण देत अनेक मका खरेदी केंद्रे बंद करण्यात आलेली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास 5,700 नोंदणीकृत शेतकऱ्यांचा मका घरातच पडून असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. बाजारभाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. दरम्यान CCIची कापूस खरेदी केंद्रे बंद असल्याने शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावं लागत आहे. तसेच काही नाफेड केंद्रांवर क्विंटल मागे 200 रुपयांची अवैध वसुली होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. आणि या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष जालिंदर बुधवत आणि प्रवक्त्या जयश्री शेळके यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निवेदन सादर केलं आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाफेडची मका खरेदी केंद्रे तसेच CCI केंद्र ही बंद आहेत आणि लोकांच्या घरामध्ये आज मका असेल, सोयाबीन असेल, कपाशी असेल ही पिकं पडलेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होते आणि हे टाळण्यासाठी किमान शासनाने ही खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावीत. CCIची खरेदीची मुदत ही केवळ 15 मार्च पर्यंत गेलेली आहे. ती मुदत वाढून मिळावी यासाठी आम्ही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे. शासन केवळ ढोंग करते की आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत, परंतु मुळात शासन हे कायम शेतकरी बांधवांच्या मुळावर उठलेलं सरकार आहे की काय असा प्रश्न पडावा असं धोरण सरकारचं आहे. आज मक्याचं विक्रमी उत्पादन आपल्या जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये असताना केवळ तुटपुंजी 60,000 क्विंटल एवढं तुटपुंज उद्दिष्ट हे सरकारला देण्यात आलेलं होतं, सरकारच्या मार्फत नाफेडला देण्यात आलेलं होतं. आणि आज माहिती जी मिळते, मला जी माहिती मिळाली आहे ती केवळ 20,000चं पुन्हा वाढीव मर्यादा मिळाली आहे. 20,000 क्विंटल वाढवून मिळणं म्हणजे फार काही मोठी गोष्ट नाहीये. आज जिल्ह्याचं उद्दिष्ट खूप मोठं आहे, ते वाढवून मिळालं पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलो. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या घरामध्ये मका, सोयाबीन, तूर, हरभरा आणि कापूस मोठ्या प्रमाणात पडून आहे. शासनाने धुतुरमुतुर सुरू केलेले हे नाफेडचे सेंटर बंद झालेत, काही ठिकाणी सुरू आहेत. परंतु हे शेतकऱ्याच्या घरातला शेवटचा दाना संपेपर्यंत सेंटर सुरू राहिले पाहिजेत यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. हे सेंटर सुरू राहू जर राहिले नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडू. दुसरी गोष्ट, त्या नाफेडच्या सेंटरवर 200 रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्याकडून त्या ठिकाणी ह्या नाफेडचे एजंट पैसे वसूल करतात, ते त्या ठिकाणी पिळवणूक थांबली पाहिजेत. या भाजप सरकारने निवडणुकीच्या आधी जे काही आश्वासन दिलं होतं की 100% कर्जमाफी करू, आज 1.25 ते 1.5 वर्ष त्या सरकारला होऊन झाले तरी कुठेही कर्जमाफी नाही. कर्जमाफीचा मुद्दा सुद्धा आज आम्ही या ठिकाणी घेतला. दुसरा एक मुद्दा, आजच्या 1 वर्ष आधी शेतकऱ्यासाठीच कैलास नागरेंनी त्या ठिकाणी आत्महत्या केली होती की शेतकऱ्यांना आमच्या गावात, आमच्या भागात झालेल्या धरणाचं पाणी मिळालं पाहिजे. तोही प्रश्न अजून त्या ठिकाणी मार्गी लागला नाही. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सभागृहात घोषणा केली होती की मी या नागरे कुटुंबाचं पालकत्व घेतो आणि ज्या विषयासाठी या माणसाने आत्महत्या केली, ज्या 10 गावाचा विषय आहे की यांना पाणी मिळालं पाहिजे, ते पाणी सुद्धा यांना आम्ही ताबडतोब देऊ. परंतु त्या ठिकाणी कुठलाही विषय निकाली निघाला नाही. त्या नागरिक कुटुंबाला पालकत्व नाही, त्याच्या कुटुंबाकडे कोणी पाहत नाही, त्या 10 गावाच्या शेतकऱ्याकडे कोणी पाहत नाही. म्हणून हे झोपी गेलेल्या सरकारला जागा येण्यासाठी आम्ही आज निवेदन दिलं. जर या सरकारने याच्यावर तोडगा नाही काढला तर आम्ही येणाऱ्या काळात मोठं आंदोलन या ठिकाणी उभं करू. यासाठीच आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्ह्यातील संपूर्ण पदाधिकारी, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, सर्व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी आले आणि सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं.